डिजिटल मार्केटिंग शिकताय मग ह्या 5 चुका अजिबात करू नका. चूक नंबर 1, फक्त व्हिडिओज पाहणे. हो, तुम्ही फक्त यूट्यूबवर व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला वाटतं की आम्हाला डिजिटल मार्केटिंग येणार आहे, तर असं होणार नाही. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, प्रोजेक्टवर काम करा, मग तुम्हाला येणार आहे. म्हणून प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. चूक नंबर 2, एकाच वेळी सर्व शिकणे. तुम्ही काय करता, SEO शिकता, तेव्हाच तुम्ही सोशल मीडिया शिकता, मग ॲड शिकता, AI टूल्स शिकता आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकत राहता. त्यामुळं काय होणार आहे, तुम्हाला एकही गोष्ट व्यवस्थित येणार नाही. म्हणून तुम्ही आधी SEO शिका किंवा आधी कोणताही एक तुम्ही मॉड्यूल चूज करा. चूक नंबर 3, AI टूल शिकण्याच्या मागे लागणे. म्हणजे प्रत्येक AI टूल तुम्हाला शिकायचं आहे. तर असं शक्य होणार आहे का आपल्या सर्वांनाच? तर नाही, कारण रोज नवीन AI टूल्स येत आहेत. आपल्याला काय आपले बेसिक्स जे आहेत ते आपल्याला मजबूत करणं आवश्यक आहे. चूक क्रमांक 4, सर्टिफिकेटवर फोकस ठेवणे. मित्रांनो, सर्टिफिकेट महत्त्वाचे आहेत, पण त्याहीपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त महत्त्व आहे. तुम्ही समजा जॉबला पुढे जात आहात किंवा तुम्ही एखाद्या फ्रीलान्सिंग तुम्ही काम घेतलं आहे, तर ते तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज बघणार आहेत किंवा तुमचा पोर्टफोलिओ बघणार आहेत. म्हणून प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त महत्त्व द्या. चूक क्रमांक 5, रिझल्टची लगेच अपेक्षा करणे. मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय मॅजिक नाही आहे. डिजिटल मार्केटिंगला तुम्हाला वेळ देणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचं एक वेळ असते. तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्येही तुम्हाला वेळ द्यावा लागेल, पेशन्स ठेवावे लागतील आणि तुम्हाला नंतर हळूहळू रिझल्ट तुमचा इम्प्रूव्ह होणार आहेत. कोणताही डिजिटल मार्केटर हा रातोरात काय कुठलं मॅजिक करू शकत नाही. तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागते आणि तसंच तुम्हाला वेळ देऊन नंतर पुढे हळूहळू तुम्हाला ग्रो करून तुम्हाला रिझल्ट चांगला येत जातो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.